कन्यादान हा शब्द प्रत्येक मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी बोचरा शब्द आहे। कारण कन्यादान असं म्हटल्याबरोबर प्रत्येक मुलीच्या मनात ही भावना येते की मी काय एखादी निर्जीव वस्तू आहे का दान करण्यासाठी। तर या कन्यादानाऐवजी कोणता शब्द योग्य आहे वापरणे आणि काय विधी आहे आणि काय काळानुसार बदललेली गरज काय आहे आणि कोणते शब्द वापरायला पाहिजे आणि पुराणांमध्ये सुद्धा कन्यादानाऐवजी कोणता शब्द वापरला गेला याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। आपली विवाह संस्था ही हिंदू धर्मग्रंथानुसार अतिशय महत्त्वाची आहे। कारण आपल्या लग्न संस्थेवरच पूर्ण आपलं पुढची जी पिढी वगैरे असते ही विवाह संस्था आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्यामध्ये कन्यादान हा एक विधी आहे। तर कन्यादान या विधीमध्ये म्हणजे पिता वधूच्या म्हणजे वराला कन्या ही दान करतो। तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे दान आहेत, जसे की विद्यादान। विद्यादान हे विद्यार्थ्यांसाठी केलं जातं। अन्नदान हे भुकेलेल्या लोकांसाठी केलं जातं। पिंडदान हे पूर्वजांसाठी केलं जातं। गोदान हे दुग्धजन्य पदार्थ व शेतीशी संबंधित यासाठी केलं जातं। आणि कन्यादान हे वारसा हक्क आणि वंश चालविण्यासाठी संततीसाठी करण्यात येतं। पण कन्यादान हा जो शब्द आहे हा उच्चारल्याबरोबर म्हणजे काय असतं की दान केलं। दान करणे म्हणजे काय की एखाद्याला ते देऊन टाकणे आणि त्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवणे, निरपेक्षपणे दिलेलं म्हणजे दान केलेलं, म्हणजे त्याकडून कोणतेही आपल्याला अपेक्षा ठेवायची नाही। आणि कन्या जी आहे ही तर देवाने दिलेली एक अनमोल देणगी आहे। आणि देवाच्या देणगीचं दान कसं होऊ शकतं, तर पुराणामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी याचा योग्य अर्थ आपल्याला सांगितलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार कन्यादान नव्हे तर देवाण घेवाण। त्यांनी दान हा शब्द न वापरता आदान प्रदान हा शब्द तिथे सांगितलेला आहे। आणि पहिल्यांदा आपल्या धर्मग्रंथानुसार हिंदू धर्मग्रंथानुसार सर्वप्रथम कन्यादान हे राजा दक्ष प्रजापती यांनी केलं होतं। त्यांना 27 मुली होत्या आणि त्यांनी प्रथम कन्यादानाची ही पद्धत सुरू केली। तर आता बघा की आपल्याकडे जे कन्यादान करण्यात येतं त्यामध्ये पिताच कन्यादान करतो आणि पिता आपल्या मुलीचा हात हा एका पुरुषालाच देतो। म्हणजे आपल्याकडे अजूनही पुरुष प्रधानच संस्कृती आहे का? आई त्या विधीमध्ये सहभागी असते, पण कधीकधी असं वाटतं की आई फक्त हाताला हात लावण्याचंच काम करतं का? किंवा आई त्या विधीमध्ये एक असहाय्य प्रेक्षक असते का? कारण पिताच हे सगळं करत असतो आणि पिता म्हणजे एक पुरुष आतापर्यंत मी माझ्या मुलीची पूर्ण जबाबदारी सांभाळली आहे। तिचं पालनपोषण, तिचं शिक्षण, तिचं हौस-मौज, त्यानंतर नखरे सगळे मी तिचं सांभाळलेलं आहे आणि मी माझी जबाबदारी पूर्ण केलेली आहे आणि आता ही जबाबदारी मी वराकडे सोपवित आहे। खरोखर हा क्षण फार भावूक असतो। पण आपल्याकडची ही पद्धती आहे की पिताच म्हणजे एक वराकडे आपली कन्या सोपवितो। आई फक्त तिथे एक अशी म्हणजे कधीकधी असहाय्य प्रेक्षक आहे असंही वाटायला लागतं आणि कधी असं वाटतं की आई आपली जीवनरेखा कधीच सोडत नाही, म्हणून मुलीचं आणि आईचं नातं हे अबाधित राहतं। तर आता कन्यादान हा जो शब्द आहे हा शब्द न वापरता आपण भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कन्यादान हा शब्द न वापरता त्यांनी पुराणामध्ये म्हटलं आहे त्याऐवजी कन्यामान हा शब्द वापरायचा आहे। हा शब्द आपण तिथे उपयोगात आणायचा आहे कारण कन्येचा मान केला जातो आणि कन्येचा मान करणं हे अतिशय आवश्यक असते। आज जरी आपण या शतकामध्ये
आपण इतकं सुधारलेलं आहो आणि आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी प्रगती केलेली आहे। आताच आपण बघत आहोत की आपलं जे वार सुरू आहे त्या वारमध्ये सुद्धा ज्या आपल्या कर्नल आहे वगैरे त्या सगळ्या महिलाच आहे। पण कोणत्याही मुलीला किंवा महिलांना स्त्रियांना कन्यादान हा शब्द उच्चारताच तो एकदम बोचरा वाटतो, कानाला तो चांगला वाटत नाही। कारण दान वाटतं ते, आणि दान कसं की केलं म्हणजे मला देऊन टाकलं का, मी काय निर्जीव वस्तू आहे का। तर म्हणून यानंतर या विधीला आपण कन्यादान न म्हणता कन्यामान असं म्हणायला पाहिजे, आणि हे पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण आता प्रत्येक वेळी कन्यामान करायचा आहे, आणि खरोखर तो कन्येचा मानच असतो, कारण पुढे संतती वारसा आणि वंश चालविणारी ही कन्याच असते, सूणच असते आलेली दुसऱ्या घरातून। म्हणून दुसऱ्या घरातून आलेली मुलगी असते ती सूण आपल्या घरी आलेली। म्हणून यानंतर आपण सर्व महिलांनी हे लक्षात ठेवायचं, आपल्याला विधी तर करायचाच असतो, कारण विधी केल्याशिवाय आपल्याला ते लग्न पूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही। म्हणून कन्यादान न म्हणता कन्यामान असं आपण सर्वांनी म्हणायचं। यापुढे आपण हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे। तर असेच हसत राहा, आनंदी रहा। पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।